त्यानंतर याच कायद्यातील कलम 39 आहे 2014 मध्ये यात बदल केलेला आहे की एखाद्या व्यक्तीकडे वैध शासकीय परवाना, सावकारकीचा परवाना नसताना जर कोणी एखादा व्यक्ती जर सावकारकी करतो, खाजगी सावकारकी किंवा फायनान्स चालवतो आणि त्याद्वारे व्याजाने आवा की सव्वा व्याजाने पैसे देतोय आणि त्याची वसुली करतोय, तर कलम 39 प्रमाणे गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या गुन्ह्याला 5 वर्षे शिक्षा आहे आणि 50,000 रुपये दंड आहे. त्यानंतर याच महाराष्ट्र सावकारकी अधिनियमामध्ये कलम 45 एक महत्वाचा आहे, तो पण सांगितलेला आहे. तो काय सांगतो, कर्जाच्या वसुलीसाठी जर कोणत्याही वैध शासकीय परवाना असलेल्या सावकाराने अथवा वैध शासकीय परवाना नसलेल्या सावकाराने, कुणीही असो, म्हणजे ज्याच्याकडे लायसन आहे तो किंवा ज्याच्याकडे लायसन नाही असाही व्यक्ती, कुणी जरी सावकारकी कायद्याखाली जर कर्ज वसुलीसाठी जर उपद्रव दिला, त्रास दिला किंवा कोणत्याही प्रकारची अडवणूक केली, तर कलम 45 प्रमाणे त्या खाजगी सावकाराविरुद्ध, त्या फायनान्स विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची तरतूद यात सांगितलेली आहे. आणि याच्यात पण शिक्षा जवळपास 2 वर्ष सांगितलेली आहे आणि 5,000 रुपये दंड आहे.